लोक खाली गेलेत महाराज, वर नाही गेले लोक. मला एक माणूस आला म्हणला आपल्याकडे मुलगी आहे. मी म्हणलं मी काय ह्याला लफड्यात पडत नाही, मी सगळ्या मोबाईलपेक्षा वेगळा माणूस आहे, मी मोबाईल वापरत नाही. माझा जगाचा काही संबंध नाही. कीर्तन, गाडी, झोपणे, वाचणे हे आपलं. कोण मेलं याचा तपास नाही, कोण आलं तपास नाही. मी मोबाईल वापरत नाही, मला व्हॉट्सअप नाही, मला आपली परिस्थिती नाही. मला स्टेटस नाही, इंस्टाग्राम नाही, काय नाही, कोणाच्या एक नाही दोन. उलटे माझ्या क्लिपांवर लोक कोट्याधीश झाले आणि माझा गेम केला. पण मी मोबाईल वापरत नाही. ते आलं माझ्याकडे, म्हणलं आपल्याकडे नवरी हो. मी म्हणलं आमच्याकडे पोरगा आहे बाबा वाजवणारा, तू नाही बरं ना. मग ते जमलं लग्न. मी याला लफड्यात पडत नाही, पण पाहिलं चाला वारकरी आहे. अहो 2च दिवस झाले लग्न जमून, आणि ते पुरीचं आईन बाप आले ना माझ्याकडं, नाही म्हणून सांगा. अहो मी म्हणलं झालं काय, नाही म्हणून सांगा. अरे पण झालं काय, तुम्हाला काही अक्कल मला. अरे मी म्हणलं मला महाराष्ट्रात अजून कोणी म्हणलं नाही इंद्रिकरला अक्कल नाही, काही भेजा वापरा मला म्हणले ती पोरीची आई. मी म्हणलं झालं काय. अहो तुम्ही तो नवरदेव दाखवला, तो माळकरी आहे. मी म्हणलं माळकरी आहे मग काय. अहो महाराज काही अक्कल पाहिजे. माळकरीला जर मी पोरगी दिली आणि मी जर भेटायला पोरीला गेले, आमची ठेप होईन का. मी भिकाऱ्याला देईन, बाकीचं तुम्ही म्हणा. काय वाईट दिवस आलेत लोकांचे, काय वाईट दिवस आले. फार कामातून गेले लोक रे फार. आता ही बसलीत ना एवढी, ही फक्त नगद नारायणाची या गावकऱ्यांची कृपा आहे. कसे बी 2 तास कीर्तन ऐकत्यात, नाही तर बधीर झाली लोक. एकटेच बोला त्यात, म्हणून एकटेच बोला त्यात काही लोक. तुम्ही गार्डनमध्ये जाऊन पहा 5 वाजता, लई येडे लोक एकटेच बोला त्यात. काही एकटेच हसा त्यात, काही कुठे बसले का काडकीनं माती उकरी त्यात. काय तर आहे. मला एक सांगा महाराज, थोड्या आयुष्यात चांगलं जगायला काय हरकत आहे, काय संग न्यायचं आहे का. आता हे तुम्ही मी एवढं कमवलंय, हिचा उपभोग कधी घेणार आहे तुम्ही. आता काय घेणार आहे. 50चे तर झालोय, 50चे झालोय. शुगर BP एक झटका येऊन गेलाय. स्प्रिंग घालेल आहेच, मुळ्याचा ठणका चालूच आहे. मूत खाडा वळवळ करतोच. झोपायला गोळ्यांचा डबाची फालतं व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वास व्हायची गोळी. काहींना बाथरूमला जाताना गोळी इकडं खाल्लं तरच इकडं होतं. इकडं बरं काहींना काय खावायचं भान नाही. 22 रोट्या आणल्या, 22 रोट्या. घरी गेलो, अख्ख्या रात फॅन लावला तरी वाज जाईना घरात. काय खात. उन्हातून आलं मठ्ठा प्यालं. बरं मठ्ठा मापात प्यावा ना. 22 ग्लास मठ्ठा प्यालं, फुल नळ्या फुगल्या त्या. आणि ते घरी गेलो आणि ते बाथरूम मधून बाहेरच येईल. उभं राहिलं का खडखड खडखड, बसलं का खळखळ खळखळ. उभं राहिलं खळखळ खळखळ, खाली बसलो खळखळ खळखळ. आणि त्याची बायकोनच ती दारात चहा घेऊन, आतमध्ये चहा आणू का, आतमध्ये चहा आणू, आग लाव त्याचा. काय लोक काही खायचं काय. काही सारखं त्या मोबाईलवर, काही तर कानात वायरी घालतात, इथं मोबाईल डिझाईन. आणि त्या बोलायच्या पद्धती तर इतक्या नालायक आणल्यात. एनो एनो एनो. अरे तू बोलत नाही, माग आग व्हायला लागली, बंद कर. एनो 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 एनो. आता इकडं लाव काय मा
अरे थोडं जगा रे. हो. मी, तू, तुझं, माझं, काम, क्रोध, लोभ इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. काम अपुरा राहिला आणि क्रोध काय करू राहिलं? हळूच दिशील नियम करून खालून. आता करंट लागेल बरं का ऐकणाऱ्यांना. काम तयार झालं का क्रोध, क्रोध झाला का लोभ, आणि लोभ जर तयार झाला लगेच मत, मत, आणि मत तयार झाला का त्याला काहीच कळत नाही मत्सर, आणि मत्सर तयार झाला का मीच फक्त शहाणा आहे अहंकार. राक्षस भुवन परिसरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि पुढाऱ्यांना सांगतो, शिवाजी बाबा आहेत. थोडं बोलण्याचा माझा राग येईल तुम्हाला, पण तरुण पोरांना सांगतो, पोरांनो थोडं सावध जगा. पोरांना पटतंय का पहा. पोरांना बाई केस कमी आहेत माझ्या अंगाशी, एवढी गावं पाहिली मी, पण तुमच्या पाया पडतो पोरांनो, ह्या दंगली बिंगलीत तुम्ही पडू नका. तुमचं याच्यावर काय मत आहे मला सांगा. पोरांनो लोकांच्या पेनात कॅमेरे आणि काम इतकं कडक झालंय, तुम्ही जर कॅमेऱ्यामध्ये जरी दिसले तर 10 वर्ष शिक्षा आहे. आज एकुलत्या एक बापाचं पोरग जर 10 वर्ष आत गेलं तर ते घर संपलं. इंद्रिकडच्या लोकांना राग येतोय पण त्याला पर्याय नाही. आज लोकांच्या पेनात कॅमेरे आहे. महाराज आम्हाला नुसते बाहेरच्या राज्यात जायचं कीर्तनाला तर 8 महिने कागदपत्र करायला गेली महाराज. मायाभोवती लफडेला येत नाही, खरं बोलले लय लफडे मायाभोवती. रोज नवय उठलो का सुरू, कुठून तरी चेटीतून मोबाईल काढायचा, भावना दुखावल्या, बाईला बोलले आणि गाड्याला बोलले आणि पोरांना बोलले. हे चालत नाही. पोरांनो तुमच्या पाया पडतो. आत्तापर्यंत फक्त गरिबाचेच आत गेलेत, श्रीमंताचे गेले नाहीत, जाणार नाही. पण त्याच्या पुढचं वाक्य ऐकलं तुमचं डोकं बंद होईल. पोरांनो मी स्वतः BSc BEd माणूस, माझ्या अवतारावर नका जाऊ. पोरांनो आज कोणतंच काम पोलीस व्हेरिफिकेशन दाखल्याशिवाय होत नाही. उद्या जर तुम्हाला भविष्य बनवायचं असेल तर मराल ना. तुमचं काय मत आहे? आणि आता 2 महिन्यापासून तर कडक झालंय, जो आत गेला त्याच्याकडून बाहेर झालेलं भरून घ्यायचंय. हे कुत्याने सांगितलं कोणी तुम्हाला? महाराज शेतकऱ्याच्या पोराला हे कळकळीनं का सांगतो माहिती का? पोरांनो कपास शिवण तुरीवर संसार नाही होणार, नाही होणार महाराज. कपास शेतकऱ्याच्या पोराला पोटासाठी काहीतरी हालचालच केली पाहिजे. तुमचं काय तुरीवरण कपाशीवर शेळ्यांवरण बकरांवर संसार होणार नाही. 1 महिना जाऊ द्या फक्त. शेतकऱ्यावर लगेच 2 संकट आहेत. जून महिना आला, ऍडमिशन, शाळा, दप्तर, फी, शेती, बियाणं, ट्रॅक्टर, डिझेल, बैल. कुठून जगेल शेतकरी? मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली. काही खरं नाही, हेच खरं आहे.